लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. तर आपण या लाडक्या बहीण संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे. या योजनेसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. सरकारने या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांसाठी नवीन घोषणा करण्यात आलेली आहे, ज्यामुळे महिलांना अधिक आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध उपक्रम आणि सशक्तीकरणासाठी संधी मिळेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आली. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 9 हप्त्यांची रक्कम लाभार्थ्यांना मिळालेली आहे. तथापि या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून आरोप करण्यात आले आहेत की इतर योजनांतील निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जात आहे. या आरोपांमुळे योजनेसंबंधी उलटसुलट चर्चांना तोंड लागलेलं आहे. तरीही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की ही योजना आगामी काळात देखील सुरूच राहणार आहे आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी याची अंमलबजावणी सुरू राहील. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून घोषणा करण्यात आली होती की जर ते पुन्हा सत्तेत आले तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या हप्त्यामध्ये वाढ करून त्यांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील, जे आधी 1500 रुपये होते. महायुतीला स्पष्ट राज्यात बहुमत मिळालं आणि सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आले, तरी अजूनही या योजनेतील लाभार्थी महिलांना 2100 रुपये मिळाले नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी या संदर्भात घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण सध्या या योजनेच्या बाबतीत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यातील सर्वांचं लक्ष आता 2100 रुपयांच्या वाढीवर आहे आणि महिलांना कधी या वाढीचा फायदा मिळेल उत्सुकता आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आता मंत्री संजय सावकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितलं की या योजनेचा सर्व हप्ते लाभार्थ्यांना मिळाले आहेत. जे काही रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात मिळतील. त्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे की योजनेत सहभागी होणाऱ्या काही महिलांना अधिक पैसे दिले गेले आहेत. संजय सावकरे यांच्या म्हणण्यानुसार योजनेच्या सर्व बाबींचा आढावा घेतल्यावर जे काही थोडे राहिले आहेत त्यांना याबाबत मदत करण्यात येणार आहे. तसंच एप्रिलचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.